तर दिवस आहे रविवारचा आणि रविवार म्हटलं की उशिरा उठणं, उशिरा नाश्ता, उशिरा खाणं पिणं सगळंच काही उशिरा. तर आज माझंही तसंच झालं होतं. मी पण आज उशिरा उठले आणि नंतर मग चहा वगैरे झाला आणि इथं नाश्ता बनवायची तयारी चाललेली आहे. तर नमस्कार मंडळी, नाश्त्यामध्ये मी बनवत आहे साधा आपला उपमा बनवते. कारण मी आणि साहेब आम्ही दोघेच उठलो होतो. तर आमचा चहा वगैरे झाला होता. तर साहेब म्हटले की नाश्त्याला उपमा बनवू, कारण पोहे नको म्हणतात, पोह्याने पित्त वगैरे होतं तर पोहे नको म्हणतात. तर म्हटलं चला आज उपमा बनवूया. कारण मी काही काल प्लॅन केलं नव्हतं, म्हणजे शनिवारीच्या रात्री मी काही प्लॅन केलेलं नव्हतं. तसं मी अगोदर कधी प्लॅन करत असते की काय बनवायचं वगैरे, त्याची पूर्वतयारी करून ठेवत असते. पण तसं मी आज काही केलं नव्हतं. तर मग ऑन दी स्पॉट मला जे आठवेल ते मी असंच बनवणार होते. तर मग आज नाश्त्यासाठी आमच्यासाठी उपमा बनवला. मुलं झोपलेली होती, तर म्हटलं ते उठल्यावर त्यांना जे खायचं आहे ते बनवेल मी. तर इथं छान उपमा वगैरे बनवला. दोघांनीच उपमा एन्जॉय केला आणि नंतर मग तोपर्यंत मुलंही उठली. त्यांना उठता उठता 10 वाजले होते. तर नंतर मग पुन्हा परत एकदा चहा वगैरे झाला आमचा आणि मग मी डायरेक्ट स्वयंपाक बनवायला घेतला. तर दुपारी जेवणामध्ये मस्त बटाट्याची भाजी बनवली होती. कारण बटाटा सगळ्यांनाच आवडतं आणि मुलंही बटाटा खातात. तर मग बटाट्याची भाजी आणि दुधी भोपळ्याचं भरीत बनवलं, फोडणीचं वरण बनवलं, चण्याचं सलाड, परत काकडी गाजर टोमॅटो असं सगळं काही होतं. चपाती बनवली, भाकरीसुद्धा बनवली. म्हटलं जर भाकरी खावीशी वाटली, कारण भरीतसोबत भाकरी छान लागते, तर मग त्याच्यासाठी 2 भाकरी पण बनवल्या. तर असं माझं दुपारचं जेवणही तयार झालं आणि हे सगळं करता करता आम्हाला 2 वाजले आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं.